अपनी बाजुओं पर तिरंगा लहराया है, किसी से भीख नहीं मांगी, हमने अपनी बाजुओं पर तिरंगा लहराया है। हमारी खुददारी क्या पूछोगे, मौत सामने थी फिर भी दुश्मनों को पाणी पिलाया है, मौत सामने थी फिर भी दुश्मनों को पाणी पिलाया है। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि माझे गुरुजन वर्ग व तसेच समोर उपस्थित असलेल्या तमाम देशबांधवांना माझा नमस्कार। आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन। प्रजासत्ताक दिन म्हणजे काय तर प्रजेची सत्ता सुरू झालेला दिवस। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपली भारत माता ही पारतंत्र्याच्या बेड्यातून पारतंत्र्याच्या साखळ्यातून मुक्त झाली व आपण स्वतंत्र झालो। पण या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीला आपल्याला राज्यघटना संविधान लिहिण्याची गरज होती। राज्यघटना लिहिण्याचे मार्गदर्शन भारताला करावे यासाठी एका विद्वान व्यक्तीची मदत भारताला करावी अशी रिक्वेस्ट अशी विनंती त्या काळी आपण ब्रिटिशांना केली होती। पण त्यांचं उत्तर असं आलं की राज्यघटनेचे तज्ज्ञ या विषयात PhD केलेले लेखक कायदे पंडित पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मदत तुम्ही घ्या। 1950 सालापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांना सामावून घेणारी ही राज्यघटना तयार करण्यात आली। ही तेव्हापासून आपला भारत देश प्रगतीच्या आणि समृद्धीच्या मार्गावर चालू लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण अतिशय बिकट परिस्थितीत गेलं। शाळेत अस्पृश्यतेच्या नावाखाली त्यांना वेगळं बसवलं जात असत, तहान लागली तर कोणी वरूनच त्यांच्या पाणी होत असत। हे सगळं एवढं सगळं असताना हे सगळं करणं सोपं नव्हतं, पण अतिशय प्रबळ इच्छाशक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात अतिशय कष्ट आले। पण या महामानवाने एक गोष्ट सिद्ध करून दाखवली, ती म्हणजे जेवढा तुमचा रस्ता खडतर, जेवढे तुमच्या रस्त्यात काटे, तेवढेच तुमचे यश मोठे, तेवढेच तुमचे यश मोठे। आजकालचे विद्यार्थी लगेच